आज मी आय मेकअप दाखवणार आहे. त्यात मी सगळ्यात अगोदर आय बेस दिलेला आहे. आय बेसला मी पावडर ने लॉक केलं. त्यानंतर मी आय शॅडो पॅलेट घेतली, ती आहे युरोप गर्लची. त्यातला मी एक पीच कलरचा शेड घेतला आहे. त्याच्याने मी ब्लेंडिंग करते. ब्लेंडिंग ही क्लॉकवाईज एंटी क्लॉकवाईज करायची आहे. प्रॉपर ब्लेंडिंग झाल्यावर मी 2 नंबरचा शेड घेतला आहे. त्याची पण मी क्लॉकवाईज एंटी क्लॉकवाईज ब्लेंडिंग करणार आहे. ब्लेंडिंग ही खूप छान दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी क्लॉकवाईज एंटी क्लॉकवाईज यूज करायचा आहे. त्यानंतर मी लीड लाईनला थोडा डार्क शेड यूज केलेला आहे. त्याच्यानंतर मी सिमर हे युरोप गर्लचंही यूज केलेलं आहे. तर लायनर मी हे युरोप गर्लचंही लावलेलं आहे. लायनर मी ब्ल्यू यूज केलेलं आहे, कारण की माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती ब्ल्यू लायनरची, म्हणून मी ब्ल्यू लायनर यूज केलेला आहे. लायनर हे पसरायला नको म्हणून मी त्याला मर्ज केलेला आहे. त्यातलाही मी एक कॉफी डार्क शेड घेतला आहे, त्याच्याने त्या लायनरला मी लॉक केलेला आहे. हा आय मेकअप बेसिक आय मेकअप आहे. हा मॅच्युअर स्किन, यंग स्किन सगळ्यांवर खूप छान दिसतो. तुम्हाला जर आय बेस बघायचा असेल, आय बेस कसा दिला जातो, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी पुढचे व्हिडिओ आय बेसवर टाकेल. थँक्यू.